बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्यानंतर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या सर्व मारेकऱ्यांसोबत वाल्मिक कराडला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेनेतर्फे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक कराड याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलं. खरं म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवासी देशमुख जी यांची जी हत्या झाली, अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची ती हत्या करण्यात आली आणि काल परवाच्या दिवशी त्यांचे हत्येचे फोटो व्हायरल झालेले आहे. अतिशय निंदनीय प्रकार आहे. माणुसकीला कालिमा फासावा अशा प्रकारची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये, या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी घडतं आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब, आमचे उपनेते विजय चौगुले साहेब, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व महिला जिल्हा संघटक, त्याच्यानंतर पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन छेडलं की ज्या ठिकाणी माणुसकीचा काळीमा फासणारी घटना आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणारा वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार या सर्वांना त्या ठिकाणी न्याय देवतेने फाशी दिलीच पाहिजे आणि शासनाकडे आग्रही मागणी आहे की शासनाने सुद्धा त्यांना फाशी कशी होईल अशा प्रकारेच पूरक असं काम त्यांनी न्याय देवतेला किंवा पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी केलं पाहिजे. जर वेळ पडली सर संपूर्ण नवीन वेळ या ठिकाणी आम्ही बोलू आणि जर का नवीन वेळ बंद करावी लागली ती सुद्धा करण्याची शिवसेनेतर्फे आमची तयारी आहे. बघा, त्यामध्ये हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही हा राजकीय दृष्ट्या मी त्या ठिकाणी बोलू शकत नाही. खरं म्हणजे तो आहे की नाही तो तपास यंत्रणेचा भाग आहे आणि त्या ठिकाणी जर निष्पन्न झाला की त्यांचा सहभाग आहे तर निश्चितच त्यांना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सहभागी करतील. आपण पाहतोय की सातत्याने 20 ते 22 दिवस झालेला आहे. अगदी सोशल मीडिया असेल, सर्वच मीडियावरती आपण पाहतोय की बीड प्रकरण अतिशय उग्र वातावरण निर्माण झालेलं आहे, संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यातच भरीसभर म्हणून परवा दिवशी जे बीडचे जे आपले मस्साजोगचे सरपंच आहेत संतोषजी देशमुख यांचे जे हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हापासून तर फक्त बीडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रामध्ये जनसामान्यातून तीव्र प्रतिक्रिया आपण पाहतोय. त्याचाच निषेध करण्याकरता आज संपूर्ण नवी मुंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख, सर्वांनीच उपस्थित राहून वाल्मिक कराड यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि शिवसेनेतर्फे हीच मागणी असेल की वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे आरोपी असतील, सह आरोपी असतील, त्यांच्यावरील कठोर. आज अशी क्रूरपणे संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती मानवतेला काळीमा फासण्यात आलेली आहे. तुम्ही बघितलं, अगदी त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्यावर वेगवेगळे अत्याचार करण्यात आले आणि ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकते. आम्हाला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. या वाल्मिक कराडची सखोल चौकशी तर होतच आहे, परंतु त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत त्यांनाही कुठेतरी कायद्याच्या अखत्यारीत राहून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची इथे घोषणा आहे. आणि